काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी आज नंदुरबारमध्ये आहेत आणि काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांच्यासाठी छत्रपती हॉस्पिटलच्या मैदानावर त्यांची सभा पार पडणार आहे। सकाळी 11 वाजता प्रियंका गांधींची सभा सुरू होणार आहे आणि या सभेसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत। 10 वर्षांनंतर गांधी घराण्यातील सदस्यांचा हा वर्षभरातला दुसरा दौरा असल्याने नागरिकांमध्ये सध्या मोठी उत्सुकता आहे। सभास्थळावरनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भिकेश पाटील यांनी। नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची जाहीर सभा होत आहे। या सभेला हजारो नागरिक येतील असा अंदाज काँग्रेसच्या वतीने व्यक्त करण्यात आलेला आहे। त्यासाठीची तयारी ही अंतिम टप्प्यात आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तयारी सुरू असून 11 वाजता प्रियंका गांधी यांची ही सभा सुरू होणार आहे। सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून आयोजकांनी ही उपाययोजना करण्यास सुरुवात केलेली आहे। एकूणच प्रियंका गांधींच्या या सभेत प्रियंका गांधी काय बोलतात, नंदुरबारकरांना काय संदेश देतात आणि गांधी परिवार आणि नंदुरबार हे एक वेगळं नातं असल्याचं समोर आलेलं आहे। 10 वर्षानंतर गांधी परिवारातील एक महिला पहिल्यांदा प्रियंका गांधीच्या रूपाने नंदुरबार जिल्ह्यात येत आहेत। त्या काय संदेश देतात आणि प्रियंका गांधींमध्ये या ठिकाणच्या आदिवासी बांधवांना इंदिरा गांधींची झलक दिसत असल्याचंही इथं आलेले कार्यकर्ते सांगतायत। एकूणच ही सभा 11 वाजता सुरू होईल आणि या सभेच्या माध्यमातूनच काँग्रेस आपला प्रचाराचा शेवट नंदुरबार येथे करत आहेत। भिकेश पाटील, एबीपी माझा, नंदुरबार। नंदुरबारचे काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी भिकेश पाटील यांनी। गोवाल दादा, काय सांगणार, काय शेवटचा दिवस आहे, आजचं नियोजन कसं आहे? आज नंदुरबार लोकसभा मतदारसंघात आज आम्ही वेगळ्या पद्धतीने हे करतो आहे। सभा राहणार आहे। माननीय प्रियंकाजी गांधी यांची सभा होणार आहे। आम्ही 11 ते 12चं टायमिंग दिलं होतं आणि हजारोच्या संख्येने आम्हाला मतदारची अपेक्षा आहे आणि निश्चितपणे आज शेवटचे दिवस आहे। जेवढं शक्य होईल आम्ही तेवढा प्रयत्न करणार आहोत। सभेनंतरही मी माझा प्रयत्न राहील की लोकांपर्यंत भेटू आणि शेवटच्या गावापर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत भेटीगाठी घेऊ आणि आज खरंच वेगळं वातावरण असणार आहे। आपण सर्वजण पाहणार। सभेच्या माध्यमातून हजारो लोकांना भेटून प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अनेक मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत आणि जास्तीत जास्त लोकांना भेटण्याचा प्रयत्न उमेदवार गोवाल पाडवी करणार आहेत। एकूणच या मतदारसंघात शेवटच्या दिवशी होणारी प्रियंका गांधींची सभा काँग्रेस उमेदवारासाठी महत्त्वाची ठरेल। भिकेश पाटील, एबीपी माझा, नंदुरबार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।